आज धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस. सुखसमृद्धीसाठी आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी, गणपती, धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात गुरुवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ. पुढचे 4 दिवस किरणोत्सव चालेल. नाशिकच्या गोदा घाटावर दीपोत्सव साजरा. तब्बल 11,000 दिवे लावण्यात आल्यानं गोदा घाट उजळला. नागपूरमध्ये श्री साई पालखी परिवार विदर्भ यांच्या वतीनं 21,000 दिवे उजळून दीपोत्सव साजरा. सबका मालिक एक रेखाटून त्यावर दिव्यांची आरास. दीपोत्सवानिमित्त कल्याण नूतन विद्यालयामध्ये चांद्रयान 3ची भव्य रांगोळी साकारली. यातून चांद्रयान 3 अवकाशामध्ये झेप घेत असल्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं जातंय. सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट. एसटी कामगारांना 6,000 रुपये दिवाळी बोनसची सरकारकडून घोषणा. सोबतच सानुग्रह अनुदानामध्ये 1,000 रुपयांचीही वाढ केली. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाकडे याबाबतची पुढची सुनावणी 20 नोव्हेंबरला. शरद पवार गटाकडून अजित पवार गटावरती 20,000 बोगस शपथपत्र दाखल केल्याचा आरोप. अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर मृतांसह अल्पवयीन मुलांची नावं. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटावर आरोप. शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचं अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर राजीनामा देईन असं धनंजय मुंडे यांनी कानात सांगितल्याची मनोज जरांगेंची माहिती. धनंजय मुंडेंनी राजीनामा तयार ठेवावा. वडेट्टीवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुंडेंनी जरांगेंकडे व्यक्त केलेल्या आश्वासनावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे आणि माझ्यात झालेली चर्चा वडेट्टीवारांना कशी कळली? धनंजय मुंडेंचा वडेट्टीवारांना सवाल. तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार गोंधळलेले असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं. मराठा आरक्षणाचं आश्वासन मुख्यमंत्री पूर्ण करतीलच, पण महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडता कामा नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना बोलवावं. मराठा आंदोलकांची पत्राद्वारे मागणी. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जरांगे पाटील यांना महापूजेचा मान द्यावा. अहमदनगरच्या जामखेड येथील सकल मराठा समाजाची मागणी. 50% वर 10 ते 11% आरक्षण द्या आणि विषय मिटवा. मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. जरांगेंच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. कोल्हापूरमध्ये आतापर्यंत 5,500हून अधिक कुणबी नोंदी आढळल्याचं समोर. कागल तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी आढळल्या. मराठा कुणबी नव्हे तर इतर अनेक जातींमध्ये कुणबी असा उल्लेख. मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुरावे आणि जातींची माहिती सादर. ओबीसी योजनांमधील अटी आणि शर्ती शिथिल करणार. ओबीसी मंत्री अतुल सावेंची पदाधिकाऱ्यांना ग्वाही. भाजप ओबीसी मोर्चा बैठकीमध्ये निर्णय. प्रभू रामचंद्र आणि सीता फक्त हिंदूंचेच देव नाहीत, तर जो स्वतःला हिंदुस्थानी समजतो त्या प्रत्येकासाठी रामायण सांस्कृतिक वारसा आहे. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी आपलं मत व्यक्त केलं. हिंदू आधीपासूनच सहिष्णू आहेत. त्यांनी कधीही असहिष्णू होऊ नये, कारण अन्य धर्मीय हिंदूंकडे पाहून सहिष्णुता शिकतात. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात जावेद अख्तर यांचं हिंदूंबाबत मार्मिक विधान. आम्ही आवाज उठवल्यानं 1,000 कोटी वाचले. तो कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचा मित्र. मुंबईतील रस्ते कंत्राट रद्द केल्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला. हक्काचे उद्योग परराज्यात पाठवणारे एकमेव उद्योगमंत्री. व्यंगचित्र ट्विट करत ठाकरे गटाचा उदय सामंत यांच्यावर निशाणा. मंत्री छगन भुजबळांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन खडसेंच्या तब्येतीची विचारपूस केली. दुधाला योग्य दर मिळाला नाही तर पशुसंवर्धन मंत्र्यांना घेराव घालणार. दूध उत्पादक शेतकरी आणि रयत क्रांती संघटनेचा इशारा. दुधाला भाव नसल्यानं शेतकरी चिंतेत. मुंबईतल्या प्रवाशांमध्ये वाढलेली संख्या लक्षात घेऊन सीएसएमटी स्थानकातून 24 डब्यांच्या गाड्या सोडण्याचं नियोजन. यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरू. 45% काम पूर्ण झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट. मुंबईतील मेट्रो 2A आणि 7च्या वेळेमध्ये वाढ. आता रात्री 10:30 ऐवजी 11 वाजता सुटणार शेवटची मेट्रो. मुंबई सिलिंकवरती गाड्यांचा अपघात. टोलनाक्यावरती रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून आलेल्या भरधाव गाडीची धडक. 3 मृत्यू, 6 ते 7 जण जखमी.
ठाण्यामध्ये काल अवकाळी पावसाची हजेरी. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा आणि ठाणे ग्रामीण परिसरामध्ये वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा. इंदापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. तालुक्यातील कांदलगाव, सरडेवाडी, शहासह अन्य काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी. नाशिक महापालिकेचे फटाके फोडण्याच्या वेळेविषयी नवे पत्रक चर्चेत. पत्रामध्ये रात्री 10 नंतर फटाके फोडा असा उल्लेख. सोशल मीडियावर नागरिकांकडून संताप व्यक्त. जेजुरीमध्ये 13 नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगानं वाहतुकीत बदल. वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून बदल करण्यात आल्याची माहिती. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांशी संवाद सुरू. वारी शांततेत होईल अशी अपेक्षा. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती. राज्यभरातील बेकायदा बांधकामावरील कारवाईला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती. दिवाळीमध्ये कोणालाही बेघर करू नका. मुंबई हायकोर्टाचे आदेश. वाशिमच्या मालेगावमध्ये ठाकरे गटाचं टाळे ठोको आंदोलन. महावितरण कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध नसल्याचा आरोप. कोल्हापूरमध्ये आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या एसटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. गेल्या 3 दिवसांपासून राज्यभरातील एसटीचे सगळे कंत्राटी कामगार आंदोलनामध्ये सहभागी. कामावर घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. आंदोलनकर्त्यांची भूमिका. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये पाणी संघर्ष समितीचा रास्ता रोको. जत तालुक्याची दुष्काळी यादीमध्ये समावेश करण्याची मागणी. नाशिकमध्ये छगन भुजबळांविरोधात स्वराज संघटना आक्रमक. छगन भुजबळ विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी. भुजबळ 2 समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप. ठाण्यामध्ये जातीनिहाय जनगणनेसाठी रिपाई एकतावादीची निदर्शनं. रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसेंचा उपोषणाचा इशारा. लघु व्यावसायिकांना त्रास दिला जाणार नाही. अकोला महापालिकेचे आमदार अमोल मिटकरी यांना आश्वासन. महापालिकेविरोधात सुरू असलेले ठिय्या आंदोलन मिटकरींनी मागे घेतलं. भिवंडीमध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर. धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार. हिंगोलीच्या वसमत पालिकेवर महिलांचा घागर मोर्चा. येत्या 15 दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यानं मोर्चा काढला. लातूर शहरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना. शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार. नवी मुंबईमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी 7 गुणवत्ता केंद्रांची उभारणी. 100 चौकामध्ये स्प्रिंकलर उभारणार. ऐरोली आणि वाशी टोल नाक्यावर डेब्रिज भरारी पथकाची नियुक्ती. सांगली जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील सिंचन योजनेच्या पोस्टरवर अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री. महाविकास आघाडी काळातील अन्य मंत्र्यांचेही पोस्टरवर फोटो. पुणे महापालिकेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये किल्ला स्पर्धेचं आयोजन. किल्ले बनवण्याचा बच्चे कंपनीनं आनंद घेतला. मेरी माटी मेरा देश अंतर्गत सेल्फी विथ माटी उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान. पालघरमध्ये काल रात्रीच्या सुमारास गुरं चोरणाऱ्या गो तस्कराकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला. पोलिसांनी 2 गो तस्करांना ताब्यात घेतलं. समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवरती कार चालकाला झोप लागल्यानं अपघात. कारमधले 5 जण गंभीर जखमी. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. संगमनेर कारागृहातून फरार झालेले 4 कैदी पुन्हा जेरबंद. आरोपींना मदत करणाऱ्या 2 साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यानं 3 पोलिसांचं निलंबन. नवापूर शहरात अवैध फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई. शहरातील रहिवासी भागात असलेल्या अवैध फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई. यवतमाळमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 9 जणांना अटक. आरोपींकडून 3,59,350 रुपयांचा मुद्देमाल. बुलढाणा लाचखोर एसटी विभागातील नियंत्रक कॅमेरामध्ये कैद. 50,000 रुपयांची लाच घेताना व्हिडिओ व्हायरल. एसटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अधिकाऱ्याचं कॅमेरामध्ये शूटिंग केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.